न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. मजुरास 10,000 रुपये पगार, 2 कोटींची आयकर नोटीस. काय आहे हे प्रकरण? राजू यांच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आलाय. एका गरीब व्यक्ती जो आयकर स्लॅबमध्ये येत नाही त्याला 2 कोटीहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहायचंय. आयकर विवरणपत्र म्हणजे आयकर रिटर्न दाखले करणारे देशात काही टक्केच लोक आहेत. आयकर विभागाकडून विवरणपत्र दाखल झालेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न आयकर मर्यादा असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे त्यांचा शोधही घेतला जातो. आयकर विभागाचा वेगळाच किस्सा बिहारमधून समोर आलाय. आयकर विभागानं 10 लाख रुपये महिन्याला म्हणजेच वर्षाला 1,20,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस तब्बल 2,03,308 रुपयांचा कर भरण्याची आहे. एका तेल व्यापाऱ्याकडे नोकरी करणाऱ्या राजू कुमार वर्मा यांना ही नोटीस आली आहे. हे प्रकरण बिहारमधील गया जिल्ह्यातील आहे. काय आहे नोटीसमध्ये? आयकर विभागानं राजू कुमार वर्मा यांना 2,03,308 रुपये कर भरायची नोटीस पाठवली आहे. या नोटिसीनुसार त्यांना 67 लाख रुपये दंडही केलाय. ही सर्व रक्कम 2 दिवसात भरण्याचं म्हटलंय. आयकर विभागाची ही नोटीस मिळाल्यावर राजू हे प्रचंड घाबरले. ते गेल्या 4 दिवसांपासून कामावर सुद्धा जात नाही. आज ते गया येथील आयकर विभागाच्या कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना पटना इथं जाण्याचं सांगण्यात आले. नेमकं काय आहे प्रकरण? 2015 मध्ये राजू यांनी कॉर्पोरेशन बँकेत 2 लाख रुपयांची मुदत ठेव FD केली होती. त्यांना पैशाची गरज असल्यामुळे 2016 मध्ये ती मुदत ठेवची पावती त्यांनी तोडली. परंतु अचानक आयकर विभागानं त्या प्रकरणात त्यांना 2,03,308 रुपये कराची नोटीस पाठवली. आयकर विभागाचा आरोप आहे की राजीव यांचे 2015 ते 16 मध्ये 2 कोटी रुपयांची मुदत ठेव केली होती. त्याचा कर अद्याप भरला नाही. राजू यांच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आलाय. एक गरीब व्यक्ती जो आयकर स्लॅबमध्ये येत नाही त्याला 2 कोटीहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.